येस, गुड मॉर्निंग टू ऑल. एक 5 मिनिटं फक्त. लॅपटॉप अपडेट होतोय, त्यामुळं मोबाईल स्क्रीन मधूनच ऑन केलंय मी सध्या. जस्ट मला हे एक विचारायचं होतं. जस्ट स्टुडंट, तुम्ही MCQ साठी काही क्लास वगैरे जॉईन केलंय? 10th MCQ साठी 10th MCQ साठी कोणी क्लास जॉईन केलंय का आणि कुठला केलंय? नो. Yes, anybody has joined the class for the MCQ pattern? सगळे घरीच अभ्यास करतात. व्हेरी नाईस. काय सब्जेक्ट्स आहेत? आय थिंक इंग्लिश, सायन्स, मॅथ्स आणि SST. इंग्लिश, सायन्स, मॅथ्स, SST. बरोबर आहे? एवढंच आहे का सिलेबस मध्ये? मॅथ्स आहे, सायन्स आहे, पुढं इंग्लिश नाही आहे. इंग्लिश नाही आहे का? सब्जेक्ट्स काय आहेत? इंग्लिश आहे ना? आय थिंक मॅथ्स, सायन्स तर कन्फर्म आहे. SST असेल, राईट? मॅथ्स, सायन्स, इंग्लिश आणि SST. हिस्ट्री अँड जिओग्राफी आहे ना? ओके. किती मार्काचा पेपर आहे? ईच सब्जेक्ट किती मार्क? 100 मार्क. क्लास लावायची आवश्यकता वाटते का? क्लास लावायची आवश्यकता वाटते का? होऊन जाईल घरी अभ्यास. कन्सेप्ट कळाले पाहिजे मेन. ते जे सिलेबस मध्ये आहेत ते कन्सेप्ट जर कळत असतील, इट विल नॉट बी डिफिकल्ट दॅट मच. आय थिंक त्यांनी कन्सेप्ट केले असतील स्कूल मध्ये व्यवस्थित, त्यांना नाही अडचण जाणार.
2 मिनिटं स्टुडंट्स, 2 मिनिटं फक्त. लॅपटॉप मध्ये अपडेट कम्प्लीट झालेलं आहे. आय विल लॉग इन फ्रॉम दॅट फीचर होईल तो पार्ट, त्यामुळे मोबाईल थ्रू डायरेक्ट कॅमेरा ऍक्सेस होणार नाही, त्यामुळे वेट फॉर द 2 मिनिट. येस स्टुडंट, कदाचित परत लॉग इन करावं लागेल ना तुम्हाला. विल Yes, good morning to all once again. Okay, थोडासा ट्रबल होता, लॅपटॉप अपडेटमध्ये गेलं होतं त्यामुळे वेळ लागला. ओके, लेट इट बी. काय लास्ट सांगा पटकन. मॅट्रेसेस मल्टिप्लिकेशन किती जणांना येत नाही? पटकन. सर खरंच येत नाही सर. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन किती जणांना जमत नाही अजून? तर तुम्ही उद्या क्लासमध्ये आहात का? उद्या नाही, संडेला. आता सुयश आज आहे, आज. टुडे आय विल बी देअर ऑन द सिंहगड रोड ब्रांच. ओके, अवेलेबल आहे 12 to 4. 12 to 4. येस, अजून स्टुडंट्स पटकन. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन किती जणांना जमत नाही? वेदांत ठाणे जमतं का नाही जमतं ते नाही कळालं. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. ओके ओके, साहिल अजून. यस, न्यू स्टुडंट्स व्हिडिओ लेक्चर चेक करत चला सायमल्टेनियसली. प्रिव्हियस ऑलरेडी सांगितलेलं आहे. यूट्यूब चॅनल फॉलो करा.
you should have to follow the YouTube channel KEDAR CHOUDHARI. Okay, हे YouTube channel follow करा. You will get all the concern lectures there. काही दिवस त्याला फॉलो करा. It will be transferred to the software then later on. ते तुम्हाला सॉफ्टवेअर मध्ये दिसतील त्याच्यानंतर. ओके, सो याला फॉलो करायचं तुम्हाला. या युट्यूब चॅनलला फॉलो करायचं. स्पेल व्यवस्थित ठेवा. स्पेल चुकला की दिसणार नाही. सबस्क्राईब करून ठेवा. नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. क्वेश्चन व्हिडिओ टाकला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जातं. Okay, next we are at the multiplication of matrices. Some important questions we will take down on this part again, and we will move to the new concept that is transpose and त्याच्या काही properties. Yes, multiplication properties कडे वळू आपण. Multiplication properties we will follow today. Algebra properties of matrix multiplication is also important. Okay, write down properties of matrix multiplication. Properties of matrix multiplication. या properties महत्वाच्या आहेत. Properties of matrix multiplication. It says that always ABBA product exist असतो का? ABBA product exist असतो का? Matrix A and B are matrix multiplication is not a commutative. Is not a commutative. AB BA एवढा असतोच असं काही नाहीये. Not commutative. Not commutative. Matrix multiplication is 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 not commutative. Wait, 1 minute. Camera flash होता है. Need to be adjust. Matrix multiplication is not commutative. कधी AB exist असतो, कधी BA exist असतो, कधी कधी AB BA दोन्हीही exist असतात. Matrix multiplication AB exists असतो, BA exists नसतो. In the case we can say that A 2/3 आहे, B suppose 3/2 आहे. So matrix multiplication possible आहे, right? AB exist आहे असं म्हणू आपण. AB exist. AB चं मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट आहे आणि सपोज जर तुम्ही मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये B 2/2 घेतला and A 2/3 घेतलं तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन यस पॉसिबल आहे. याचे नंबर ऑफ कॉलम्स याच्या नंबर ऑफ रोला जर मॅच करत असतील तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल असतं, राईट? सो ABBA बोथ एक्झिस्ट म्हणतात त्याला. ABBA बोथ आर एक्झिस्ट. ABBA both are exist. AB पण एक्झिस्ट आहे, BA पण एक्झिस्ट आहे. ओके, या पार्ट ऑफ ABBA एक्झिस्ट असणं पण ते इक्वल असतील का? परत थर्ड केस याच्यामध्ये AB एक्झिस्ट आहे, BA एक्झिस्ट आहे, पण ABBA इक्वल असतील का? सांगा. याची ऑर्डर किती बाय किती? याची मिळणारी ऑर्डर किती बाय किती? याची ऑर्डर किती बाय किती? याची मिळणारी ऑर्डर म्हणतो मी. पहिल्या पार्ट ऑफ AB साठी मिळणारी ऑर्डर किती बाय किती? पहिल्या पार्ट ऑफ AB साठी मिळणारी ऑर्डर किती बाय किती? ऑर्डर कसं लिहितो आपण? याचे नंबर ऑफ रो, याचे नंबर ऑफ कॉलम. सो ऑर्डर ऑफ AB मॅट्रिक्स इज 2/2. 2/2. आपल्याला काय सॉल्व एक्झाम्पल करायची पण गरज नाहीये. एक्झाम्पल सॉल्व सुद्धा करायची. इथंच समजेल तुम्हाला. लक्ष द्या. इथं 2 आहे, इथं 2 आहे. याच्या नंबर ऑफ कॉलम्स याच्या नंबर ऑफ रोला मॅच करतात. मिळणारी ऑर्डर किती रे? BA ऑर्डर किती? BA मध्ये किती रो किती कॉलम? BA या प्रोडक्ट मध्ये किती रो किती कॉलम? आता समजतंय? BA मध्ये किती रो? 2 रो. हाऊ मेनी कॉलम्स? 3 कॉलम्स. सो 2/3. 2/3.
आता सांगा ए बी बी ए ऑर्डर बाबतीत इक्वल आहेत का? यस और नो मध्ये आन्सर द्यायचं. वेदर द ऑर्डर ऑफ ए बी अँड बी ए आर इक्वल, वेदर द मॅट्रिक्स ऑर्डर ए बी किती बाय किती आहे? 2x2 आहे. बी ए किती बाय किती आहे? 2x3 आहे. सांगा मग मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट अ कम्युटेटिव्ह. ऑलवेज कम्युटेटिव्ह असतं का? नाही, कम्युटेटिव्ह नाही. क्लिअर अर्थ? ए बी एक्झिस्ट आहे, बी ए एक्झिस्ट आहे, बट ए बी इज नॉट इक्वल टू बी ए. ए बी इज नॉट इक्वल टू बी ए. मॅट्रिक्स इज नॉट कम्युटेटिव्ह. अर्थ क्लिअर का? मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट कम्युटेटिव्ह. फर्स्ट प्रॉपर्टी क्लिअर. देन सेकंड असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. देन असोसिएटिव्ह. जर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट असेल तर यू कॅन शिफ्ट द ब्रॅकेट. ए बी चा प्रोडक्ट घेऊन सी सोबत घेऊ शकता किंवा बी सी चा प्रोडक्ट घेऊन ए सोबत मल्टिप्लाय करू शकता. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. ओके. सो ए बी बी ए ऑलवेज इक्वल असलेच पाहिजेत अशी काही नेसेसिटी नाही. सो नॉट कम्युटेटिव्ह. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. काही एक्झाम्पल सुद्धा घ्यायची गरज नाही, याच्यावरून तुम्हाला समजेल. याच्यावरून काय समजलं तुम्हाला? ए बी चं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे, ऑर्डर 2x2 आहे. याला उलट लिहिलं, बी ए किती होईल? सॉरी 3x2 आणि 2x3. 3x2 आणि 2x3. पण एवढं सांगायचं की ए बी आणि बी ए मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट येतात, पण काय होतं? इक्वल असतीलच असं काही नाहीये. इक्वल असतीलच असं काही नाहीये. ए बी बी ए इक्वल असतीलच असं काही नाहीये. ओके, तसा अर्थ निघतो. असोसिएटिव्ह. नेक्स्ट, हे कोणी विचारणार नाहीये जास्तली. नेक्स्ट थर्ड वन डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी फॉर्म आहे. एक्झाम्पल्स वगैरे काही गरज नाहीये, जस्ट लिहून देतोय. ए बी प्लस सी चं मल्टिप्लिकेशन ए बी चा प्रोडक्ट असंच पाहिजे. ए विथ बी, ए विथ सी, ए विथ सी. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी म्हणून येतं. आता याच्यामध्येच जर ए आता सध्या लेफ्टला आहे, राईटला आला तर, राईटला असेल तर इट मस्ट बी ऍट द राईट साइड. बी आहे त्यानंतर ए येणार, सी आहे त्यानंतरच ए येणार. आता समजतंय? आता इथं ए बी आणि बी ए इक्वल नसतात. लक्षात ठेवा. ए बी बी ए इक्वल नसल्यामुळं ए बी चा प्रोडक्ट आणि बी ए चा प्रोडक्ट सेम असेल असं काही सांगता येत नाही. हा लेफ्ट अटॅकिंग आहे, हा राईट अटॅकिंग आहे. बी प्लस सी साठी हा राईट अटॅकिंग आहे, राईटलाच पाहिजे. हा लेफ्ट अटॅकिंग आहे. ए बी ए काय पाहिजे? लेफ्टला पाहिजे. लेफ्टला असेल तर लेफ्टलाच पाहिजे, राईटला असेल तर राईटलाच पाहिजे. का? इट डझंट फॉलो द कम्युटेटिव्ह. दॅट्स वाय. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी. नेक्स्ट मल्टिप्लिकेशन मध्ये सांगा रे, 2 into 1 किती रे? 2 into 1 किती? 2 into 1 किती? 2 into 1 किती? 2 into 1, यस डेफिनेटली तोच नंबर. त्याच पद्धतीनं एखादा मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केला की तोच मॅट्रिक्स मिळतो. कोणता मॅट्रिक्स मिळतो? तोच मॅट्रिक्स मिळतो. सो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये ए इंटू आय इंटू ए, इटसेल्फ दॅट मॅट्रिक्स. प्रॉपर्टी नंबर 4. प्रॉपर्टी नंबर 5, नल मॅट्रिक्सनी ए ला जर मल्टिप्लाय केलं, नल मॅट्रिक्सनी ए ला मल्टिप्लाय किंवा नल मॅट्रिक्सनी ए नी नल मॅट्रिक्सनी ए ला, दिस इज नल मॅट्रिक्स. आन्सर इज डेफिनेटली नल मॅट्रिक्स. द नल मॅट्रिक्स. काय असेल तो? नल मॅट्रिक्स असेल. इज डेफिनेटली नल मॅट्रिक्स येतं. Answer must be the null matrix. Okay, next
प्रॉपर्टी नंबर 6. प्रॉपर्टी नंबर 6. ऍडमिशन बाबतीत मी तुम्हाला ऑलरेडी इन्स्ट्रक्ट केलेलं आहे. यू हॅव टू बी शुअर ऑफ युअर बॅचेस. बॅचेस असतील 7 ते 10 मॉर्निंग, 4 to 7 इव्हिनिंग. कधी कॉलेजेस तुमचे फॉर्म झाले की लगेच चालेल. असं मॉर्निंग बॅच साधारण 30 स्टुडंट आम्ही ठेवतो, इव्हिनिंग बॅच 50 स्टुडंट ठेवतो. टोटल स्टुडंट 80चा इंटेक आहे बोथ ब्रँचेससाठी. 80 स्टुडंटचा इंटेक आहे. यू हॅव टू बी सिक्युअर्ड युअर ऍडमिशन्स. प्रोसेस स्टार्ट आहे. ज्यांना कॉन्फिडन्स आहे की मी 11वीत जाणार आहे, सायन्समध्येच घेणार आहे, त्यांनी शुअर राहा. ऑफलाईन साधारण 1 ऑगस्ट नाही तर 15 ऑगस्ट, 15 ऑगस्ट पासून स्टार्ट असेल. का? कारण अजून कॉर्पोरेशनच्या नॉर्म प्रमाणे अजून रिलीफ नाहीये. 15 जुलैला समजेल आता. त्याच्यानंतर एक 15 डेजचा वेट केलं जाईल. त्याच्यानंतर यू हॅव टू बी सिक्युअर्ड युअर ऍडमिशन्स विद इन द टाइम. किती भरायचे तुम्हाला? फारसे अमाऊंट नाहीये. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स साठी आता न्यू अनाउन्समेंट ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी केलेलं आहे, ज्यांनी केलं त्यांना 7,000 रुपीज पर सब्जेक्ट फीस होते, राईट. आता तुम्हाला काही टाइम पिरियड साठी ती संधी मिळेल, कारण बरेच दिवस झालं मुलं अटेंड करतायत ऑलरेडी, त्यांच्यासाठी ही 7,000 रुपीज पर सब्जेक्ट फीस होती. एक इन्स्टॉलमेंट तुम्हाला भरायची आहे फक्त. एक इन्स्टॉलमेंट मला नाही वाटत बाबा खूप हेवी आहे. ऍज अ सेफ आणि सिक्युअर्ड राहा अबाउट युअर ऍडमिशन प्रोसेस. ओके. असं नाही की तुम्ही करताय मला ऍडमिशन मिळून जाईल, असं होत नाही. बॅच तयार झाली तरच मिळेल. मग बॅच कन्फर्मेशन नाही सांगू शकत, कारण खूप बॅचेस वाढतात. त्याने एक बॅच टाकली की परत पुढचे 50 स्टुडंट्स आम्ही घेऊ शकतो. पण प्रॉब्लेम असा होतो की बॅचेसला शिक्षक रेडी होत नाही. एक कंटेंट फ्रेशली एकदा शिकवतात शिक्षक, परत तोच कंटेंट शिकवायचं म्हटलं की शिक्षक ट्रबल मध्ये येतं. नको वाटतं शिक्षकांना ते, कारण 12वीचं लेक्चर घ्यायचं असतं, 11वीचं लेक्चर घ्यायचं असतं, दोनदा तेच लेक्चर परत रिपीट करायचं म्हटलं की शिक्षक नको म्हणतं. काय होतं, वन टाइम घेताना शिक्षक फ्रेश असतं. एकदा या ब्रँचवर एकदा त्या ब्रँचवरती, आणि तो व्यवस्थित घेईल. तेच लेक्चर 4 ते 7 परत दुसऱ्या बॅचला परत तेच लेक्चर घ्यायचं म्हटलं की शिक्षक नको म्हणतं, कंटाळून जात. त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचे ऍडमिशन घेऊन सिक्युअर्ड राहा. कधी ऍडमिशन बॅचेस फुल होतील ते डिपेंड असतं. स्टुडंट्स येणार, ऍडमिशन घेणार आणि क्लिअर राहणार. ऑलरेडी 30 to 40 ऍडमिशन्स आता सध्या दोन्ही ब्रँचेस वरती आहेत. 30 to 40 ऍडमिशन्स ऑलमोस्ट क्लिअर आहेत दोन्ही ब्रँचेस मध्ये. म्हणजे हाफ ऑफ बॅचेस फुल आहेत ऑलमोस्ट. हाफ ऑफ बॅचेस फुल आहेत. अजून रिझल्ट नाहीये 10वीचा, लक्षात ठेवा. रिझल्ट लागल्यास खूप मोठा ट्रबल होतं. एकच दिवसात ऍडमिशन्स होतात, एकच दिवसात. सेफ अँड सिक्युअर. मला वाटतं एक इन्स्टॉलमेंट भरायला काही हरकत नाहीये. ज्यांचा डेमो कम्प्लीट झालाय त्यांच्यासाठी तर सांगणं आहे, सेफ आणि सिक्युअर्ड राहा. तुम्ही शुअर असाल तर. तुम्ही शुअर असल्याशिवाय नका करू ऍडमिशन्स माझ्याकडे. सिक्युअर्ड आणि शुअर राहा पहिल्यांदा. हे व्यवस्थित घेणार आहेत हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आला पाहिजे. जे काही सीईटी असेल, JEE, नीटचा कन्सर्न असेल, त्याचे पॅरलल लेक्चर्स संडे टू संडे आता चालू होतील. ते याच्याचा अनुभव घ्या. त्याच्यासाठी 1 month तुम्हाला फ्री असेल. पण आता हे डेमो लेक्चर्स मला वाटतं ज्यांनी घेतलंय त्यांनी सेफ आणि सिक्युअर्ड राहत ऍडमिशन्स घेऊन. मला वाटतं बराच टाइम तुम्हाला दिलाय, आता मिळालाय, बराच टाइम तुम्हाला मिळालेला आहे. ओके. यू हॅव टू बी कन्फर्म. असं नका समजू की तुम्ही अटेंड करतायत सर आमचं ऍडमिशन फिक्स आहे. तसं होत नाही. जनरली तसं होत नाही. बऱ्याच वेळेस तसं होतं की ब्रँचेस मध्ये मुलं म्हणतात सर आम्ही तर पहिल्यापासून आहेत तुमच्याकडे. तसं होणार नाही. पण तसं होणार नाहीये. फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस वरती ऍडमिशन्स राहतील. ओके. सिक्स्थ पार्ट एवढंच आहे की सिलेबस तुम्हाला व्यवस्थित कंप्लीट करून दिलं जाईल. फर्स्ट थिंग, जो काही तुमचा HSC बोर्ड असेल तो व्यवस्थितपणे सेफ राहाल तुम्ही. आमची नेक्स्ट स्टेप असते सीईटी कडं. सीईटी इन द सेन्स PCM, PCB ग्रुप, कुठलाही ग्रुप असू द्या. आणि ऑलरेडी टीचरचा कन्सर्न तुम्हाला झालेलाच आहे. प्रत्येक टीचरची टीचिंग तुम्ही पाहिलेलीच आहे. सीईटीचा कन्सर्न, आणि त्याच्यानंतर JEE असेल आणि नीटचा कन्सर्न. कारण ह्या नॅशनलाइज एक्झाम आहे. याचा टर्निंग पॉइंट वेगळा असतो. पण फंडामेंटल सगळं बोर्डच असतं. दीज आर द स्टेप्स टू फॉलो. 11 + 12. इथं 11चा सिलेबस कमी आहे, 20% आहे. आणि 12चा सिलेबस 100% असतं. म्हणजे 11च्या 100% पैकी 20% ऑफ सिलेबस फक्त काय आहे तुम्हाला आहे. इथं 100 out of 100% सिलेबस आहे.
राईट. 11th आणि 12th मधला सीईटीला, त्यामुळे सीईटी कदाचित इझी आहे. सेकंड पॉइंट, सीईटी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. JEE ला 11+12 फुल सिलेबस आहे, फुल सिलेबस 11चा पण येतो आणि 12चा पण येतं. आणि याच्या बाबतीत निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे, थोडंसं वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागतं. बऱ्याच जणांचं असं मत आहे की सर जेई नीट केलं की सीईटी येतं. रॉंग आहे, रॉंग, टोटली रॉंग कन्सेप्ट आहे. जेई मध्ये फिजिक्स 4 मार्क्सला आहे, केमिस्ट्री 4 मार्क्सला आहे, मॅथ्स 4 मार्क्सला आहे. नीट मध्ये फिजिक्स 4 मार्क्स क्वेश्चन आहे, केमिस्ट्री 4 मार्क्स आहे, बायो 4 मार्क्स लेवल ऑफ क्वेश्चन्स असतात. सीईटी मध्ये हाच पार्ट, फिजिक्स 1 मार्क आहे, केमिस्ट्री 1 मार्क आहे, मॅथ्स 2 मार्क्स आहे पीसीएम ला. पीसीबी साठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायो साठी सीईटीला 1 मार्क्स 1 मार्क्स, बायो 1 मार्क. विचार करा व्यवस्थित. इथला 1 मार्क्सचा क्वेश्चन, इथला 1 मार्क्सचा क्वेश्चन, या क्वेश्चनला कसं काय मॅच करेल? एक्झॅक्टली मॅच करणार नाही. एखादे 2 क्वेश्चन मॅच झाले म्हणजे काही सगळं मॅच होणारच नाही आहे. याचं स्टडी मेथड टेक्निक्स वेगळी आहे, याची स्टडी टेक्निक्स वेगळी आहे आणि बोर्डची स्टडी टेक्निक्स वेगळी आहे. तुम्हाला सध्या जो पॅटर्न चालू आहे तो हा चालू आहे. याच्याशिवाय ही स्टेप नाही, याच्याशिवाय ही स्टेप नाही आहे. इथं काय सिंपल लेवल ऑफ क्वेश्चन्स म्हणू आपण, सिंपल लेवल ऑफ क्वेश्चन. इथं इझी आहे, इथं मीडियम लेवल आहे, एकदम हाय लेवल आहे, एकदम हाय लेवल आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की हाय लेवल केलं की हे दोन्ही येऊन जातात. हाय लेवल करताना त्या स्टुडंटचा बेस जर व्यवस्थित नसेल, एखाद्या विद्यार्थ्याचा बेस जर व्यवस्थित नसेल, तो इथपर्यंत जाताना ट्रबल करतात त्याला. अदर क्लासेसमध्ये काय करतात मला नाही माहिती, पण डायरेक्ट जेई नीटच्या नावाखाली ज्यावेळेस ऍडमिशन घेतात विद्यार्थी पहिले 2 मंथ मजा वाटते त्याला, 3-4 मंथ मध्ये त्याला असं समजतं की आपण कुठेतरी रॉंग प्लेस ठिकाणी झालोय, रॉंग प्लेस झालेला आहे. का? तिथं फंडामेंटल येतात असं गृहीत धरतात तुम्हाला, सगळं फंडामेंटल येतं तुम्हाला. 8वी 9वी 10वीचं जे फंडामेंटल आहे, 8वी 9वी 10वीचं जे फंडामेंटल आहे डायरेक्ट येतं असं समजतात तुम्हाला ते, आणि हा ट्रबल करतो. त्यांच्याकडे 8th स्टँडर्ड पासून मुलं आहेत. जेई आणि नीटचे अभ्यास करणारे विद्यार्थी 8th स्टँडर्ड पासून आहेत. त्यांची बॅच ठरलेली आहे, 30 मुलांची बॅच फिक्स असते त्यांची. ते त्यांना लीड करत असतात, कंटिन्यू लीड करत राहतात. एक्स्ट्रा मुलगा आला 11th मध्ये, त्याच्यातला हुशार मुलगा फक्त पिक करतात, याच्यात ऍड करतात. आणि याच्यामध्ये जो अभ्यास न करणारा मुलगा काय करतात? गाळून टाकतात, त्याला गाळून टाकतात. त्या प्रोसेसमध्ये काय होतं माहितीये का? या बॅच मध्ये जायचं म्हटलं तरी तुम्हाला 8 ते 10 तासाचा अभ्यास पाहिजे रोज. सेल्फ स्टडी पाहिजे तुमचा, जाऊ शकता तुम्ही तिथं, जाऊ शकता, फक्त सेल्फ स्टडी पाहिजे 8 ते 10 तासाचा. पण मी नॉर्मली पाहिलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं T4 वर्क करतं तिथं मेथड काय अप्लाय केलेली आहे? पहिले त्यांचा बोर्ड क्लिअर करा म्हणजे कन्सेप्ट, हे सगळे कन्सेप्ट तुम्हाला आम्ही इव्हॅल्युएट करून देतो. नेक्स्ट लेवल ही आम्ही घेतो आणि या लेवलसाठी ऑटोमॅटिक विद्यार्थी तयार होऊन जातो. या लेवलसाठी विद्यार्थी ऑटोमॅटिकली तयार होतो तो. का? कारण त्याच्याकडे फाउंडेशन बेस इतका क्लिअर असतो. किती तास अभ्यास करायचा तुम्ही ठरवा. तुम्ही ती जी काही एक्झाम असेल ती तुम्ही इझिली क्रॅक डाऊन करू शकता. त्याच्यानंतर किती तास अभ्यास करायचा हे तुम्हाला ठरवायचं. त्याच्यानंतर तुम्हाला मात्र लेवल क्लिअर असतील, बेसिक क्लिअर असेल, मीडियम लेवल ऑफ क्वेश्चन क्लिअर असतील, हाय लेवल ऑफ क्वेश्चन किती तास बसता त्याच्यावरती तुमचा रिझल्ट डिपेंडंट असेल. किती तास बसता तुम्ही, तास बसावं लागतं. याच्यासाठी एचएससी क्लिअर करण्यासाठी 11वी असो या 12वी असो मिनिमम 3 आवर्स स्टडी आहे. 3 आवर्स लागतो. 1 तास 1 सब्जेक्ट कंपल्सरी असं धरून चला. सीईटी ऍडिशनल असेल तर तुम्हाला 3+2चं कॉम्बिनेशन म्हणजे 5 तासाचं कॉम्बिनेशन तयार करावं लागतं. वीकली धरून चला, म्हणजे पर डे 3 आवर्स, पर डे 5 आवर्स, थोडे जास्त होत आहेत. 2+1 2+2चं कॉम्बिनेशन या ठिकाणी साधारण 2 तास, इथं 2 एक्स्ट्रा, इथं परत 2+2+2चं कॉम्बिनेशन, म्हणजे तुम्हाला बोर्ड आलं 2 तास, सीईटी आलं 2 तास, 2 तास जेई. 6 आवर्स सेल्फ स्टडी लागतो. इथं 4 आवर्स सेल्फ स्टडी आहे, इथं 2 आवर्स सेल्फ स्टडी आहे. या सगळ्या सेल्फ स्टडीचा खेळ आहे. किती वेळ सेल्फ स्टडी करू शकता त्याच्यावरती ते डिपेंडंट आहे. तुम्ही 6-7 तास रोजचा अभ्यास करत असाल तर यू कॅन क्रॅक डाऊन एनी एक्झामिनेशन. फक्त काय करतो आम्ही इथं फार आम्ही जरी कमी घेत असेल तर आम्हाला माहिती आहे करणारा विद्यार्थी तिथं पोहोचू शकतो. आणि इथं आम्ही काय करतो तो डाऊट डिफिकल्टी क्लिअर करून देऊ शकतो. तुमच्या सगळ्या डाऊट डिफिकल्टी क्लिअर करून देऊ शकतो. सध्या प्रोसेस काय चालू आहे तुमच्यासाठी? अजून 10वीचा रिझल्ट नाहीये, त्यामुळे स्लो प्रोसेस मध्ये हे चालू आहे. नाही तर दरवर्षी आतापर्यंत 1-2 चॅप्टरची सीईटी आणि एखाद्या चॅप्टरची तरी जेई झालेलीच असते, नीट झालेलंच असतं. आतापर्यंतच्या सिलेबस मध्ये सीईटी, जेई, नीट. आता तुम्ही थोडं माइंडेडली काय अन्स्थिरपणा आहे,
अस्थिरपणा आहे माइंडेडली. का? 10वीचा रिझल्ट नाही, रिझल्टसाठी मध्ये सीईटी आली. काय होतं, तुम्ही माइंडेडली थोडंसं डिस्टर्ब आहात या स्टेप्ससाठी. ह्या पटपट स्टेप उचलण्यासाठी दरवर्षी आतापर्यंत नाही म्हटलं तरी जुलै आहे, 10चा रिझल्ट लागलेला असतो, कॉलेज प्रोसेस स्टार्ट झाली, ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट झालेली असते. दरवर्षी तसं होतं. यावर्षी तसं झालेलं नाहीये अजून. पुढे ढकललं गेलंय. आता माहित नाही किती लॉंग ड्युरेशन जाईल, पण मी तुम्हाला सांगतो, मी ऑलरेडी अकॅडमिक कॅलेंडर तुम्हाला पुटअप करून दाखवलंय त्याच्या बाबतीत. काय केलं पाहिजे एक्झॅक्टली. अकॅडमिक कॅलेंडर हे सांगतो की तुमची JEE सीईटीच्या एक्झाम ज्या आहेत मे मंथच्या पुढे जाऊ शकत नाहीत जास्त. मे मंथच्या पुढे जात असतील तर तुमचं जरी 23 ला एक्झाम असेल, 22 करंट मुलांना 23च्या वेळेस मे मंथच्या पुढे तुमची एक्झाम जाणार नाहीये. तिथून बॅक कॅल्क्युलेशन करून यावे लागतात. यू शुड बी रेडी फॉर ऑल दीज एक्झाम्स. या एक्झामसाठी तुम्हाला रेडी राहावं लागतं. मिनिमम स्टडी आहे. बोर्ड असेल तर 2 तास, सीईटी ऍडिशनल असेल तर 4 एक्स्ट्रा 2 तास तुम्हाला इन्क्रीज करावे लागतील पर डे. आणि पर डे याचा जो पार्ट आहे तो 6 आवर्सचा आहे. लक्षात ठेवा, क्लास लावला की नीटला पोहोचलं म्हणजे मेडिकलला गेलं असं नसतं. इथं स्वतःचं इनपुट खूप मोठं लागतं. स्वतःचं इनपुट खूप मोठं लागणार आहे हे लक्षात ठेवा. आम्ही काय करतोय, फक्त कन्सेप्च्युअली रिअलायझेशन करून देणं, दॅट इज द अवर पार्ट. त्यांचे डाऊट डिफिकल्टी आहेत, त्यांच्यासाठी डाऊट डिफिकल्टी स्टँड करणं, त्यांना क्लिअर करणं, पुढे घेऊन जाणं. आता किती तुम्ही पुढे स्ट्रगल करू शकता त्याच्यावरती ही एक्झाम डिपेंडंट आहे. त्याच्यावरती ते एक्झाम आहे. इथलं डाऊट क्लिअरिंग सेशन्स राहतील तुम्हाला. एक्स्ट्रा क्वेश्चन्स दिले जातील. हे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. पण काय पाहिजे, बेसिक फंडामेंटल्स क्लिअर पाहिजेत. कुठलाही सब्जेक्ट असू द्या, हे बेसिक येणं फार गरजेचं आहे. जरी तुमचा सिलेबस काही स्किप केला, कट केला, तरी तो घ्यावा लागतो या एक्झामसाठी. या दोन्हीसाठी नाही घ्यावायची गरज परत. आपण म्हणतो सिलेबस डिलीटेड. आठवा, सिलेबस डिलीटेड म्हटलं की या दोघांचा काही संबंध येत नाही, याचा मात्र येतो. हा एक कंटेंट सुद्धा कमी नाही करणार. या ज्या एक्झाम्स आहेत ते एक कंटेंट सुद्धा कमी नाही करणार याच्या बाबतीत. JEE थ्रू तुम्हाला NIT ला ऍडमिशन मिळतं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, NIT, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आपल्याकडे नागपूरला आहे. त्याच्यानंतर ऍडव्हान्स लेवलची एक्झाम दिल्यानंतर IIT बॉम्बे आपल्याकडे पवईला जे आहे ते NIT आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी JEE वरती, आणि IIT ऍडव्हान्स लेवल झाल्यानंतर. ऍडव्हान्स प्रिपरेशन साधारण मुलं 8th स्टँडर्ड पासूनच करतात. ती लेवल वेगळी आहे. एखादा मुलगा खरंच क्रीमी असेल तर त्याला डायरेक्शन्स आम्ही देतो. त्याचे बुक्स वगैरे सगळे आम्ही प्रोव्हाइड करतो त्यांच्या बाबतीत. डिजिटल लायब्ररी ऍक्सेस आहे, तिथून त्यांना मटेरियल पूर्णपणे देण्यात येतं. ऑल ओव्हर इंडिया जेवढे काही पब्लिकेशन्स आहेत त्याच्यापैकी 5 ते 6 पब्लिकेशन त्या डिजिटल लायब्ररीमध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला. ते तुम्हाला सांगितलं जाईल. तिथून तुम्हाला ऍक्सेस सुद्धा होऊन जाईल. त्याचे पासकोड्स तुम्हाला मिळतील. 1 ऑगस्ट नंतर ती प्रोसेस स्टार्ट असेल. कशासाठी? या खऱ्या एक्झामसाठी. सीईटीचे काही लेक्चर्स चालू आहेत संडे टू संडे. या संडेला सुद्धा लेक्चर्स असतील. या संडेला बायोची एक्झाम आहे 11 साठी. जेवढा काही पोर्शन झाला असेल तुमचा त्याच्यावरती तुम्हाला टेस्ट असेल. जसं तुम्ही लास्ट टाइम आय थिंक केमिस्ट्रीची का फिजिक्सची एक्झाम दिली होती, केमिस्ट्री दिली होती आय थिंक. सो बी अलर्ट, थोडंसं अलर्ट राहा. या बाबतीत थोडंसं सिक्युअर आणि सेफ राहा, कारण टाइम एकदा लॅप्स झाला की अडचण येणार. टाइम लॅप्स होऊ देऊ नका. तुम्ही तुमचे स्ट्रगल चालू ठेवा. सपोर्टिंग पार्ट ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोचे लेक्चर चालू आहेत. व्यवस्थित अटेंड करा ते. कन्सेप्च्युअली क्लिअर राहा. हा मेसेज आहे तुम्हाला. कन्सेप्च्युअली क्लिअर राहा. जोपर्यंत कन्सेप्च्युअली क्लिअर राहणार नाहीये, ट्रबल्स खूप मोठे असतील त्याच्यानंतर. एका दिवसात हार्डली 3 ते 4 कन्सेप्ट एखादा हुशार विद्यार्थी म्हणजे अभ्यास करणारा विद्यार्थी करू शकतो. आणि जर नॉर्मल विद्यार्थी असेल साधारण 2 कन्सेप्ट त्याच्यासाठी खूप झाले. न करणाऱ्यांसाठी 1 कन्सेप्ट खूप झाला. सर दमलो आता, बाद झालंय. 1 कन्सेप्ट झाला की त्याला बस. किती कन्सेप्ट आहेत राजांनो? फिजिक्स मध्ये 1000 कन्सेप्ट आहेत, केमिस्ट्री मध्ये 1000 कन्सेप्ट आहेत, मॅथ्स मध्ये 1000 कन्सेप्ट आहेत. ऑलमोस्ट 3000 कन्सेप्ट आहेत. डेज किती आहेत काउंट करा तुमच्याकडे. 11वी प्लस 12वी मिळून जर एवढे कन्सेप्ट असतील आणि हे सगळे लक्षात ठेवायला लागतात. इट रिक्वायर्स द स्किल ऑफ वर्क. एक स्किल ऑफ वर्क लागतं इथपर्यंत जाण्यासाठी. या एक्झामिनेशन ज्यावेळेस क्रॅकडाऊन करायचे असतात त्यावेळेस एक वेगळ्या प्रकारची स्किल आपल्यामध्ये आली पाहिजे. एक वेगळ्या प्रकारची स्किल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या एक्झाम्स क्रॅकडाऊन होत नाहीत. हे मार्कांसाठी नाहीये, हे स्किलफुल वर्क आहे. आणि आता जे तुमच्यासाठी चाललं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये आहेत. एक मी जेईचं लेक्चर केलं होतं. किती जणांनी अटेंड केलं होतं? एकच लेक्चर घेतलं होतं मी जेईचं.
एक लेक्चर घेतलं त्याच्यात आय थिंक 2च क्वेश्चन्स घेतले, 2 का 3च क्वेश्चन्स घेतले होते मी JEE चे. मी तुम्हाला सांगतो जे शिकवते ते रॉंग लीड करणार नाहीये तुम्हाला कधीच. तसे लेक्चर्स तुम्हाला असतील स्टेप बाय स्टेप, एका लेवल कडून सेकंड लेवल, थर्ड लेवल पर्यंत क्वेश्चन कसा टर्न होतो हे तुम्हाला पाहायला मिळेल. आता हीच प्रॉपर्टी JEE मेन आणि JEE ऍडव्हान्स पर्यंत वापरतात, युटिलाइज करतात. हे सगळे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला ज्यावेळेस येतात त्यावेळेस तुमचा बिल्टअप ऑफ बेस क्लिअर राहतो आणि तुम्ही स्टेप अप करायला रेडी असता. तोपर्यंत नाही. एखादं प्लेन आहे, ज्यावेळेस त्याला काय करायचंय, फ्लाय व्हायचंय, इट मस्ट बी रेडी बिफोर दॅट. ऑल द सगळ्या चेक्स मधून त्यांना जावं लागतं. सगळे क्रॉस चेक्स होतात पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर तो फ्लाइंग साठी रेडी असतो. तर विचार करा, ही फ्लाइंग म्हणजे एवढी इझी नाहीये. इतकं लँडिंग प्रॉपर पाहिजे याच्या बाबतीत. हा रेस पार्ट एवढा क्लिअर पाहिजे तुमचा, जर हाय पोहोचायचं असेल तुम्हाला तर. आणि कमी टाइम मध्ये जर तुम्हाला फास्ट पळायचं असेल तर डेफिनेटली इट रिक्वायर्स व्हॉट, अदरवाइज हे हार्डल्स बनतात. हे सगळे हार्डल्स बनतात, छोटे पार्ट्स आहेत. आणि तुम्ही HSC बोर्डला कमी समजूच नका. HSC बोर्ड या पद्धतीने सध्या डिझाईन केलेला आहे. इट कॅन फेस हायर लेवल ऑफ एक्झाम्स ऑल्सो. चांगल्यापैकी याचा बेस त्यांनी तयार केलेला आहे तुमच्या टेक्स्ट बुक्स मध्ये. वेगवेगळे ऑथर्सचे बुक्स वापरण्यापेक्षा त्यांनी एकच व्यवस्थितपणा त्याच्यामध्ये दिला. NCERT पेक्षा सुद्धा बरेच एक्झाम्पल जास्त आहेत आपल्या HSC बोर्डच्या बुक्स मध्ये. फक्त ऍप्लिकेशन ओरिएंटेड जे क्वेश्चन्स आहेत याचा बेस तुम्हाला कन्सर्न JEE आणि नीट साठी वेगळा थोडासा रेफर करावा लागतो ऑलवेज. आपलं बुक्स बेस्ट आहे, मी तुम्हाला सांगतो. थेरॉटिकल पार्ट क्लिअर करण्यासाठी बेस्ट आहे. एक्झाम्पल्स दिलेत त्यांनी व्यवस्थितपणे. फक्त हायर लेवल ऑफ एक्झामिनेशन साठी तुम्हाला JEE आणि नीट साठी जर प्रिफर करायचं असेल तर काही बुक्स तुम्हाला सांगितले जातील. अदरवाइज डिजिटल लायब्ररी मध्ये अवेलेबल आहेत ते बुक्स. यू कॅन ऍक्सेस फ्रॉम दॅट. 1 ऑगस्ट पासून ती प्रोसेस चालू असेल त्याच्यासाठी. ओके, बराचसा जनरल पार्ट झाला. परत एकदा ऍडमिशन साठी परत इन्सिस्ट करेल, कारण बॅचेस मध्ये 30+50 हे कॉम्बिनेशन आहे. मॉर्निंग बॅच 30 स्टुडंट साठी असते, इव्हिनिंग बॅच 50 स्टुडंट्स. कॉलेज प्रमाणे मेजरली इव्हिनिंगला स्टुडंट जास्त असतात, मॉर्निंगला कमी आहेत. इथं चान्सेस होऊ शकतात, पण तुमचे कॉलेजेस जनरली मॉर्निंगलाच आहेत. मोस्ट ऑफ द कॉलेजेस मॉर्निंगला आहेत. कुठलेही कॉलेज घ्या, सकाळी 7-8 वाजता जनरली कॉलेजेस आहेत. ज्यांचे स्कूल अटॅच कॉलेज आहे त्यांचे तर कंपल्सरी सकाळी. जसं मुक्तांगण घ्या, सरहद घ्या, त्या एरियातले कॉलेजेस, VIT घ्या, सगळे मॉर्निंगला कॉलेजेस आहेत. सिटी मधले तुम्ही सगळं पहा, नो मूवी घ्या, हुजूर पागा घ्या, गरवारे प्रॅक्टिकल सकाळी 7 वाजता चालू होतात. गरवारे कॉलेज बिलकुल घ्यायचं नाही रे. गरवारे कॉलेज घेतलं की सकाळी 7 ते 10 प्रॅक्टिकल, 10 ते 12 ब्रेक, कॉलेज कट्टा, 10 ते 12 कॉलेज कट्टा आणि 12 ते 5 कॉलेज. सकाळी विद्यार्थी गेला की 5 वाजताच घरी येतो. 6 आणि 7च वाजतात त्याला घरी यायला. गेला तो डुबला, 11वी मध्ये डुबलाच तो. 12वीला टाइम चेंज असतो प्रॅक्टिकलचा. पण गरवारे कॉलेज इज द वर्स्ट कॉलेज, मी तुम्हाला सांगतो टायमिंग बाबतीत. 11वी मध्ये तर हाल काढतात मुलांचे. एखादा विद्यार्थी सकाळी 7ला जातो, प्रॅक्टिकल अटेंड करतो, 10 डायरेक्ट कॉलेज कट्टा पकडतो. कॉलेज पट्टा पकडला की तुम्हाला माहिती काय गोष्ट घडणार आहे पुढे, सांगायला नको ते. ओके, विल कम टू द पॉइंट नंबर 6. प्रोडक्ट ऑफ 2 नॉन झिरो मॅट्रिसेस. मला सांगा रे, सपोज या ठिकाणी 2 आहे इंटू 0, आन्सर किती रे? 2 इंटू 0. यस, डेफिनेटली 0, राईट. आणि समजा उलट करू आपण, 0 इंटू 3, स्टील आन्सर इज 0. इन मॅट्रिक्स इट इज नॉट नेसेसरी दॅट A हा नल असला पाहिजे, गरज नाही. B हा नल असला पाहिजे, गरज नाही. स्टील आन्सर इज नल मॅट्रिक्स. A नल नाहीये, B सुद्धा नल नाहीये, पण स्टील आन्सर काय येतं? 0 येतं. 0. चेक वन एक्झाम्पल. A मॅट्रिक्स is of 1 0 2 0 1 0 2 0, राईट. बी मॅट्रिक्स नल नाहीये, पण आन्सर नल येतं. आन्सर नल येऊ शकतं. 0 0 0 0 -1 1. सांगा रे, प्रोडक्ट ऑफ ए बी किती? प्रोडक्ट ऑफ ए बी ऑब्झर्व करा रे. ओके, ज्यांना येत नाही त्यांनी इकडे लक्ष द्या. इकडे हॉरिझॉन्टल जायचंय, इकडे व्हर्टिकली डाऊन जायचंय. इकडे हॉरिझॉन्टल, इकडे व्हर्टिकली डाऊन. हॉरिझॉन्टल, इकडे व्हर्टिकली डाऊन. ओके, स्टार्ट द प्रोसेस. कसं मल्टिप्लिकेशन घेतात?
मल्टिप्लिकेशन कसं घेतात? इथला 1 या 0 ला मल्टिप्लाय होतो, इथला 0 या -1 ला, सगळे झिरोच येणार आहेत. आन्सर लक्ष द्या, सगळे 0 येणार आहे, डोंट वरी, लक्ष द्या. इथला 1 या 0 ला मल्टिप्लाय केल्या 0 होणार आहे, इथला 0 -1 ला मल्टिप्लाय केल्या 0 होणार आहे. सो 0 + 0 0 असतं. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, आठवतं? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, रो नंबर 1 कॉलम नंबर 1, रो नंबर 1 कॉलम नंबर 1. याच्या आधी मी मुलांना रिक्वेस्ट केली होती, खरंच जे चांगले मुलं असतील ना त्यांना एनरोल करा, त्यांना एनरोल करा. ते चुकलेत कुठेतरी त्यांचा पाथ चुकत चाललाय. आता जी वेळ जर गमवली चांगल्या विद्यार्थ्यांनी तर परत कम बॅक नाही त्या विद्यार्थ्याला. कम बॅक नाही इन द सेन्स तो सायन्स मध्ये भरकटला जाणार आहे. पूर्वी सायन्स एक सिंगल सब्जेक्ट होता तुम्हाला, आता सायन्स स्प्लिट होतो फिजिक्स मध्ये, केमिस्ट्री मध्ये आणि बायो मध्ये. पुस्तकं आणली का रे बाबांना तुम्ही? पुस्तकं घ्या पटकन, कळेल तुम्हाला की काय लेवल अप होणार आहे ते. आता 10वी सारखं नाही आहे. वाचून पहा एखादं पुस्तक म्हणजे तुम्हाला लेवल समजेल त्याची. पुस्तकं घ्या म्हणजे लेवल समजेल. मॅथ्स पण पूर्वी पण होतं, आता पण मॅथ्स आहे, पण मॅथ्स आता ऍप्लिकेशन ओरिएंटेड जास्त आहे. प्युअर मॅथमॅटिक्स आणि अप्लाइड मॅथमॅटिक्स. आता अप्लाइड मॅथमॅटिक्स जास्त आहे तुम्हाला, अप्लाय करणं. अप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणजे अप्लाय करणं. या आधी काय होतं? सगळं प्युअर मॅथमॅटिक्स बेस होता. प्युअर असणं म्हणजे काय? a + b ब्रॅकेट स्क्वेअर एवढं पाठ केलं की येतं. a + b रेस्ट टू द पॉवर 5 म्हटलं की ढेर होऊन जातो मुलगा. काय त्याला कळतच नाही, काय करायचं त्याला ते कळतच नाही. म्हणजे याची हिंट जी याला अप्लाय करतात, पण एवढं इझी नाहीये, डायरेक्ट कनेक्शन नाहीये त्याचं. याला म्हणतात अप्लाइड मॅथमॅटिक्स. लर्न केल्यानंतर अप्लाय करता आलं पाहिजे, लर्न केल्यानंतर अप्लाय करता येणं म्हणजे अप्लाइड मॅथमॅटिक्स. त्याचा बेस तसा आहे आता अप्लाइडचा. पूर्वीसारखं नाहीये आता, ते सांगायचंय. ओके, प्रोडक्ट ऑफ ए बी पाहतोय आपण, ए 0 नाहीये, बी 0 नाहीये, स्टील द प्रोडक्ट ऑफ ए बी हा 0 मिळतो. प्रोडक्ट ऑफ ए बी हा 0 मिळतो, राईट. नंतर सांगेल परत एकदा मल्टिप्लिकेशन, ज्यांना ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी परत एकदा सांगेल. प्रोडक्ट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0, बी मॅट्रिक्स इज नॉट इक्वल टू 0, स्टील प्रोडक्ट ऑफ ए बी किती येतो? नल मॅट्रिक्स येऊ शकतो. गरज नाहीये ए 0 असण्याची, बी 0 असण्याची, पण स्टील मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज can be 0. It can be 0. Okay, next property. यामध्ये a स्क्वेअर काढताना a इंटू a, लक्षात ठेवा. a चा क्यूब काढताना a इंटू a किती वेळेस? या आधी मी समजून सांगितलंय. या ठिकाणी 2 आहे, 4 आहे, 6 आहे आणि 8 आहे. a चा स्क्वेअर म्हणजे असं लिहिलं की किती मार्क रे? किती मार्क? आता मुलाला बोला पटकन, असं लिहिलं की किती मार्क? असं लिहिलं की किती मार्क? डायरेक्ट 0 मार्क, राईट. इट मस्ट बी a स्क्वेअर मस्ट बी प्रोडक्ट ऑफ a इंटू a, राईट. लक्षात. 2 4 6 8 चं मल्टिप्लिकेशन 2 4 6 8 सोबत पाहिजे. 2 4 6 8 चं मल्टिप्लिकेशन 2 4 6 8 सोबत पाहिजे, राईट. सो a स्क्वेअर लक्षात ठेवा डायरेक्ट नंबरचा स्क्वेअर होत नाही, डायरेक्ट नंबरचा स्क्वेअर होत नसतो. इट मस्ट बी ए विथ ए प्रोडक्ट. ए चा प्रोडक्ट ए सोबत घ्यावं लागतं. आता याच्यामध्ये काही रिझल्ट्स आहेत, ते रिझल्ट्स महत्वाचे आहेत. या फॉर्मॅट ऑफ प्रॉपर्टी म्हणून नाही, पण एक्सपान्शन म्हणून महत्वाचे आहेत. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन सांगा रे. ए स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन घेताना ए प्लस बी चा प्रोडक्ट ए प्लस बी सोबत, ए प्लस बी चा प्रोडक्ट ए प्लस बी सोबत करा रे. काय रूल सांगितला? हा रूल तिथं ऍप्लिकेबल आहे, हा रूल तिथं ऍप्लिकेबल आहे. रूल नंबर 3 रूल नंबर 8 ला फॉलो करतो. आणि तसं जर फॉलो करत असेल तर रिझल्ट सांगा मला काय येईल. मग मल्टिप्लिकेशनचा जर रूल नंबर 3 वापरला, रूल नंबर 4 जर वापरला तर आन्सर काय? जनरली आपल्याला काय माहिती आहे, आपण काय करतो? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर 2ab प्लस बी स्क्वेअर असं करतो, राईट. बरोबर आहे का? काही चुकलं असेल तर सांगत चला रे. माझ्यापेक्षा दिग्गज मार्क आहेत तुम्हाला 10वीला. मला 63% आहेत 10वीला, 12वीला 89% आहेत, सीईटी 179. ओके, तुमच्यापेक्षा कदाचित मला 10वीला कमी मार्क आहेत, पण तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त पर्सेंटाईलच्या मुलांना मी शिकवत आहे. माझ्यासारखं काहीतरी वेगळं करून दाखवा, पर्सेंटेज इन्क्रीज झाले पाहिजे, डिक्रीज नाही. दॅट इज द चॅलेंज ऑफ दिस फील्ड. या फील्डचं ते चॅलेंज आहे, या फील्डचं हे चॅलेंज आहे. यस साक्षी, रॉंग.
मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन रूल काय सांगतो? मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन रूल काय सांगतो? मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन रूल सांगतो हा लेफ्ट अटॅकिंग आहे, राईट? ए विथ ए, ए विथ बी, ए विथ बी, बी विथ ए, बी विथ ए पाहिजे, बी विथ बी पाहिजे, बी विथ बी पाहिजे. सो ए विथ ए स्क्वेअर. ए बी बी ए इक्वल नसतात, ऍडिशन घेऊ नका, ऍडिशन घेऊ नका. जे साठी महत्वाचा पॉइंट आहे हा. ए बी बी इक्वल नसतात, पॉइंट नंबर 1. ए बी बी ए इक्वल नसतात, पॉइंट नंबर 1. त्यामुळं ए बी बी ए चा आन्सर 2 टाइम्स ए बी असं होऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही. इक्वल असेल तरच पॉसिबल आहे, अन्यथा नाही. पण पहिलीच प्रॉपर्टी सांगते, नॉट कम्युटेटिव्ह. रिझल्ट लक्षात आला? हा याच्यासारखा ट्रीट करायचं नाही, हा याच्यासारखं ट्रीट करायचं नाहीये. तुम्हाला काय अप्लाय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन रूल. लेफ्ट अटॅकिंग काय असतं, राईट अटॅकिंग काय असतं, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. इथं ए बी आणि इथं ए सी. इथं ए बी नाही, इथं ए बी नाही, लक्षात ठेवायचं. ए बी नाही, चुकूनही ए बी लिहायचं नाहीये, लक्षात ठेवा. हे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यात पटकन जात नाही, लक्षात ठेवा. बरेच विद्यार्थ्यांच्या डोक्यात जात नाही हे. ए बी नाहीये प्रोडक्ट, हा बी एच पाहिजे. का पाहिजे? रूल फॉलो करा. ए बी बी ए शक्य नाही. चेक करा, परत एकदा सांगतो रूल्स. मल्टिप्लिकेशन बाबतीत कम्युटेटिव्ह का नाही? ए बी, ए मॅट्रिक्सची ऑर्डर 2/2 आहे, बी मॅट्रिक्सची ऑर्डर 2/3 आहे, 2/3 आहे. आता मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. मॅट्रिक्स मिळणारी ऑर्डर 2/3 आहे. आपण उलट घेऊ, बी 2/3 करा आणि ए 2/2. सांगा रे, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का? ए बी एक्झिस्ट आहे, बी ए एक्झिस्टच नाहीये. ए बी एक्झिस्ट आहे, बी ए एक्झिस्टच नाहीये. याचं मल्टिप्लिकेशनच होऊ शकत नाही, असं तयार होतं. म्हणून सांगतोय, ए बी आहे, बी ए असेलच असं काही गॅरंटी नाहीये. त्यामुळे ए बी ला ए बी ठेवा, बी ए ला ए बी करण्याची चूक करू नका. कशामध्ये? मॅट्रिक्स मध्ये. मॅट्रिक्स मध्ये ती चूक करायची नाही. ओके, राहील लक्षात? सांगा बरं, ए मायनस बी आणि ए प्लस बी चा प्रोडक्ट तयार करा रे. ए प्लस बी चा प्रोडक्ट ए मायनस बी सोबत घेऊन दाखवा. काय येतं सांगा? जनरली आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहितो, राईट? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहितो. हे प्रोडक्ट प्रॉपर घ्यायचंय. देर इज अ रूल ऑफ प्रोडक्ट. ए इंटू ए, ए इंटू ए इंटू मायनस बी, ए इंटू बी, बी इंटू ए, आणि बी इंटू बी मायनस बी इंटू बी. सो लक्षात ठेवा, ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी ए मायनस बी स्क्वेअर. दिस इज इम्पॉर्टंट. काही वेळेस काही ठिकाणी टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला असं दिसेल, टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला काही ठिकाणी तुम्हाला असं ऑब्झर्व असेल, ए प्लस बी चा स्क्वेअर ए स्क्वेअर बी स्क्वेअर देतात. लिहून ठेवा रे, लिहायचंय, नुसतं पाहायचं नाही, प्रवचन असल्यासारखं पाहायचं नाही, लिहायचंय प्रत्येकाने. जोपर्यंत लिहिणार नाही तोपर्यंत गेनिंग नाही. आणि माझ्या स्पीडला मॅच करायचं हळूहळू, आता मॅच करायचं स्पीडला आता, तर अभ्यास होईल व्यवस्थितपणे, नाही तर नाही होणार. सगळं अर्धवट अर्धवट होणार, अर्धवट मार्क येणार. चालतील ना तुम्हाला अर्धवट मार्क? सगळं अर्धवट होणार अदरवाइज. ओके, चेक करा. 9 किंवा 8 मध्ये काय केलं आपण? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर डायरेक्टली असं देतात. म्हणजे काय? 0 रे. याचा आन्सर जर हे दिलेलं असेल तर 0 काय? 0 काय? प्रोडक्ट ऑफ ए बी बी ए इज 0. प्रोडक्ट ऑफ ए बी बी ए इज 0. ए बी चा प्रोडक्ट बी ए चा प्रोडक्ट या टर्म मध्ये किती आहे? 0 आहे. तिथं दिलंच नाहीये. पॉइंट नंबर 1, नोट. नोट म्हणून लिहायचं. नोट, पॉइंट नंबर 1. ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, ए स्क्वेअर बी स्क्वेअर गिवन असेल, ए चा स्क्वेअर आहे, बी चा स्क्वेअर आहे. ही टर्म मिसिंग आहे. काय आहे? मिसिंग आहे. सो ए प्लस बी, ए बी प्लस बी ए इक्वल टू 0. लक्षात ठेवा. पॉइंट नंबर 2, नोट नंबर 2. प्रोडक्ट ऑफ ए प्लस बी, ए मायनस बी
जर ओनली ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर एवढंच दिलेलं असेल तर व्हॉट इज द मिसिंग टर्म? व्हॉट इज द मिसिंग टर्म इन दॅट? व्हॉट इज द मिसिंग टर्म इन दॅट? त्याच्यामध्ये मिसिंग टर्म कोणती आहे? कोणती आहे मिसिंग टर्म? प्रोडक्ट ऑफ ए बी, प्रोडक्ट ऑफ बी ए, ही टर्म मिसिंग आहे. ही टर्म मिसिंग आहे. सो मायनस ए बी प्लस बी ए इक्वल टू, ही टर्म याच्यात नाहीये. नाहीये म्हणजे झिरो आहे. याच्यात नाहीये म्हणजे झिरो आहे. अर्थ काय झालं रे? अर्थ काय झालं? मायनस ए बी इकडे न्या, प्लस ए बी झालं. सो बी ए इक्वल टू ए बी. बी ए इक्वल टू ए बी असल्यास असं आन्सर येत. आता हे ऑब्जेक्टिव्ह म्हणून विचारलं जातं, लक्षात ठेवा. ऑब्जेक्टिव्ह म्हणून विचारलं जाणार आणि हा कन्सेप्ट तुम्हाला 12th मध्ये आहे. असं जर प्रकार असेल तर हा सगळा 12th ला कनेक्टेड आहे. आता हे सगळं 12th ला कनेक्टेड आहे. 11th मध्ये नाहीये फारसं इथं. आता जर अशी केस तयार होत असेल, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये असं पॉसिबल आहे, ए बी एक्झिस्ट आहे, बी ए चं मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट आहे, दोघं इक्वल आहेत. दोघं इक्वल आहेत. असं झालं की 12वी स्टार्ट होऊन जाते. लक्षात ठेवायचं. पुढचा कन्सेप्ट 12th मध्ये आहे तुम्हाला. ही कनेक्टिव्हिटी 12वीला आहे, लक्षात ठेवा. राईट? क्लिअर? इथपर्यंत कुणाला काही डाऊट, काही विचारायचं, काही शंका? या होत्या प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन. थोडक्यात लक्षात ठेवायचं, दॅट विल बी युजफुल. सीईटी JEE पर्यंत युजफुल आहेत. युजफुल आहेत. जशाला तसं नाही विचारत कोणी, जशाला तसं विचारणार नाहीये. फक्त तुम्हाला कनेक्ट करतात. ते कनेक्ट करतात. याचा युटिलायझेशन असतं फक्त. ओके ओके. ऍक्च्युअल क्वेश्चन्स घेऊ थोडेसे, म्हणजे तुम्हाला अजून थोडंसं फर्बिशपणा येईल. एखादा 2 क्वेश्चन्स घेतो अजून मल्टिप्लिकेशनशी रिलेटेड. Find x and y if find small x small y. Page number 95, question number 21. Page number 95, question number 21. Okay, 21 ऐवजी 18 घ्या पहिल्यांदा. क्वेश्चन नंबर 18 घ्या. पेज नंबर 95, क्वेश्चन नंबर 18. पेज नंबर 95, क्वेश्चन नंबर 18. टेक्स्टबुक सांगतोय M1, टेक्स्टबुक M1. त्याच्यामध्ये पेज नंबर 95, क्वेश्चन नंबर 18 वरचा क्वेश्चन काय दिलेला आहे? क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, फाइंड द मॅट्रिक्स कॅपिटल X सच दॅट फाइंड capital X such that product of AX equal to B is given. A matrix is given as 1 minus 2 4 minus 2. 1 minus 2 minus 2 1. काय गडबड होते? क्वेश्चन नंबर कितवा? 18 आहे. यस, minus 2 1 आहे, सॉरी. 1 minus 2 minus 2 1. B गिवन आहे. काय B? B मॅट्रिक्स गिवन आहे. सो -3 आणि 1 -1. काय काढायचं आहे? X मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं. मॅट्रिक्स X नीड टू बी फाइंड आउट. X मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं. 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 लक्ष द्या आता. इथे थोडीशी स्किल ऑफ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन वापरावी लागेल. स्किल ऑफ मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन तुम्हाला युटिलाइज करावी लागेल. पहिल्यांदा दिल्या इक्वेशन ऑफ मॅट्रिक्स AX इक्वल टू B, याला म्हणतात इक्वेशन ऑफ मॅट्रिक्स आहे हा. सांगा रे, A ची ऑर्डर किती बाय किती? A ऑर्डर किती बाय किती? A मॅट्रिक्सची ऑर्डर सांगा आणि B मॅट्रिक्सची ऑर्डर सांगा. सांगा. A मॅट्रिक्स इज ऑर्डर ऑफ, यस करेक्ट, 2/2. X माहिती आहे का? माहितच नाही आहे X. सांगा B ची ऑर्डर सांगा. मग B इज द ऑर्डर ऑफ, यस नम्रता करेक्ट. पुढं पटकन बोला. B इज द ऑर्डर ऑफ, यस स्वराज. दुर्गेश्वरी ओके करेक्ट. श्रद्धा बरोबर आहे. शिंदे रॉंग. स्वराज रॉंग. अरे राजन, किती रो आहेत? रो किती आहेत? रो किती आहेत आणि कॉलम किती आहेत? रो किती आहे, कॉलम किती? B ला
रो किती आहेत आणि कॉलम किती आहेत. बी साठी म्हणते, बी साठी. एक्सची नाही काढू शकत तुम्ही सध्या. बी सांगा. रो किती आहेत 2, कॉलम किती आहेत. अरे कोणाला एक रो दिसतं रे इथं. एक रो आहे का इथं कुठं. एक रो नाही आहे राजांनो. 2 रो आहेत, एक कॉलम आहे. 2 रो एक कॉलम. सांगा रे एक्स ची ऑर्डर किती. मग कोण सांगतं. व्हॉट शुड बी द ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स एक्स. एक्स मॅट्रिक्सची ऑर्डर किती. व्हॉट शुड बी द ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स एक्स. एक्स मॅट्रिक्सची ऑर्डर किती. एक्स मॅट्रिक्सची ऑर्डर कुठून आणि कशी फाइंड आउट करणार. यस, या बाबतीत एक्स मॅट्रिक्स बाबतीत हा याला कम्पेअर झाला पाहिजे. करेक्ट. हा याला कम्पेअर झाला पाहिजे. याचे नंबर ऑफ कॉलम्स याचे नंबर ऑफ रोला मॅच झाले पाहिजेत. बरोबर आहे का. याचे नंबर ऑफ कॉलम्स याच्या नंबर ऑफ रोला मॅच झाले पाहिजेत. म्हणजे एक्स मध्ये इथला जो एलिमेंट आहे तो इथं आला पाहिजे. ऑर्डर बाबतीत हा इथं आला का. यस आला. राईट. आणि मला सांगा मल्टिप्लिकेशन मध्ये काय रूल होता. इथला 2 इथला समथिंग इज समथिंग हिअर ऑर्डर. इथला 2 इथं, इथला 2 इथं, इथला 2 इथं असतो आणि इथला एलिमेंट इथं असतो. हा एलिमेंट इथं असतो. राईट. मग हा उचलून इथं घ्या. म्हणजे एक्स किती रे 2/1. एक्स कसा फाइंड आउट करायचा हे प्रत्येकाला कळालं का. एक्स कसा फाइंड आउट करायचा हे प्रत्येकाला कळालं का. हाऊ टू फाइंड आउट द ऑर्डर ऑफ एक्स. हाऊ टू फाइंड आउट द ऑर्डर ऑफ एक्स. सांगा रे. A 3/3. X should be what? If the B is 3/2. 3/2. Then what should be the order of X? आता सांगा X ची ऑर्डर किती. या केस मध्ये X ऑर्डर किती. X ऑर्डर किती. सपोज इथं 2 आहे. आता सांगा इथं करेक्शन करा रे. A घ्या 3/2. A घ्या 3/2. व्हॉट शुड बी द ऑर्डर ऑफ एक्स नाव. एक्स ऑर्डर किती. आता 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 सांगा. आता करेक्ट केलंय मी. ए सांगा 3/2 आहे. एक्स किती जेणेकरून बी 3/2 आहे. सो व्हॉट शुड बी द ऑर्डर ऑफ एक्स नाव. हे कळालं पाहिजे. हे कळालं पाहिजे. हे कळणं गरजेचं आहे. सांगा एक्स मॅट्रिक्सची ऑर्डर किती. काय करायचं असतं. इथला 2 उचलायचा इकडे ठेवायचा. करेक्ट. दॅट शुड बी द रो. याचे नंबर ऑफ कॉलम्स याच्या नंबर ऑफ रोला मॅच करतात. सो ऑर्डर ऑफ दिस इज 2 आणि इकडून 2 उचलायचा. याचे नंबर ऑफ कॉलम्स कुठं आला पाहिजे इथं आला पाहिजे. सो दॅट शुड बी 2/2. अर्थ समजला. क्लिअर. क्लिअर का. क्लिअर का प्रत्येकाला. 2 कुठून उचलायचा इथून उचलायचा कॉलम मधून इथं द्यायचा रोला आणि इकडला कॉलम उचलायचा आणि इकडे द्यायचा आहे. दॅट डिसाइड्स द ऑर्डर ऑफ एक्स. एक्स ची ऑर्डर डिसाइड करता. एक्स ऑर्डर डिसाइड करता. ओके. हाऊ टू सॉल्व द एक्स. एक्स कसा काढायचा. लेट एक्स 2 रो 1 कॉलम. 2 रो 1 कॉलम. एक्स मध्ये 2 रो 1 कॉलम आहे. आपण त्याची व्हॅल्यू कन्सिडर करू. स्मॉल एक्स स्मॉल वाय. स्मॉल एक्स स्मॉल वाय. दिस इज 2/1. दॅट इज द कॅपिटल एक्स. मॅट्रिक्स कॅपिटल एक्स. ओके. नेक्स्ट सबस्टिट्यूट. Substitute all the values in the equation form. Ax equal to b लिहा. Ax equal to b. What is the matrix A? 1 -2 -2 1. X is what? Small x small y. What is the b? B is -3 -1. Okay. चला इथपर्यंत. सांगा रे या दोघांचं मल्टिप्लिकेशन. या दोघांचं मल्टिप्लिकेशन इकडं हॉरिझॉन्टल इकडं वर्टिकली डाऊन. ओके. स्टार्ट मल्टिप्लिकेशन. येणारी ऑर्डर किती बाय किती. ओके. स्टार्ट 2/1 ऑर्डर मिळेल तुम्हाला. 2/1 ऑर्डर मिळेल. 2 रो 1 कॉलम तयार होतो. 1 इंटू एक्स प्लस -2 इंटू वाय. झेपतंय का तुम्हाला. हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट एलिमेंट काय सांगितलं लास्ट लेक्चर मध्ये. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट एलिमेंट. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट एलिमेंट असंच वाचायला शिकायचं. म्हणजे काय 1 इंटू एक्स -2 इंटू वाय. 1 इंटू
एक्स मायनस 2 इंटू वाय आलं इथपर्यंत. थांबा इथंच आता. इथं पहिला रो पहिला कॉलम झाला. पहिला रो दुसरा कॉलम आहे का? नाहीच आहे. नाहीच आहे तिथं. बंद. मॅट्रिक्स बंद. नाहीच आहे ना. पुढं प्रोसेसच नाहीये. थांबलं तिथं ती गाडी. पुढं आता हा रो आणि हा कॉलम. इथला रो इथला कॉलम. मायनस 2x प्लस वाय इक्वल टू -3 -1 सांगा रे प्रॉपर लिहायला. ऍक्च्युली हे सगळं मनातल्या मनात करायचं. x मायनस 2y मायनस 2x प्लस वाय हे सगळं मनातल्या मनात. हा मॅट्रिक्स लिहायची गरज नाही पडत शक्यतोवर. ज्यांना जमतं त्यांनी काय करायचं, मनातल्या मनात करायचं, डायरेक्ट याच्यावरून हा लिहायचा. याच्यावरून हा लिहायचा. ही लिहायची गरज नाही. ही लिहायची गरज नसते. ते लिहायची गरज नसते. आता बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस. बाय इक्वॅलिटी सांगा रे एक्स किती वाय किती. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस. एक्स मायनस 2y इक्वल टू -3 आणि -2x प्लस वाय इक्वल टू -1. सॉल्व दिस अँड टेल मी द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. किती जणांना जमेल रे? 10वी पास आहेत ते सगळे? हा सर गव्हर्नमेंटने करून टाकलं पण आम्हाला काही येत नाही सर. गव्हर्नमेंटनं केलं पास आम्हाला सर. बोर्डाने आम्हाला पास केलं सर पण आम्हाला काही येत नाही सर. मोठे ट्रबल आहे आमचा. अरे राजानो एक्स ची व्हॅल्यू किती वाय ची व्हॅल्यू किती? फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये सांगतात मुलं याचा आन्सर किती येते. आपण कुठे असा स्टुडंट चुकून जेई नीटच्या बॅचला गेला की त्याचे बँड वाजले म्हणून समजायचं. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढता येत नाही आणि कुठल्या बॅच मध्ये गेलाय तो? जेई नीटच्या बॅचला जर पोहोचला असेल, पैसेवाला असेल आणि तिथं जर पोहोचला असेल तर त्याचे हाल होणार. हाल होणार आहेत तिथं जाऊन. त्याच्या येत नाही, बोंबलेला येत नाही त्याला काही. तिथं जर चुकून गेला तो की तो गेला समजायचा. बोल पटकन एक्स आणि वाय ची व्हॅल्यू किती? चला पुढे केमिस्ट्रीचं लेक्चर एन्जॉय करायचं तुम्हाला. अरे राजांना एवढं वेळ लागत नाही. भरपूर वेळ घेताय तुम्ही. एवढा वेळ लागत नसतो. 12वीच्या क्वेश्चन मध्ये असे क्वेश्चन्स कितीतरी वेळेस सॉल्व्ह करावे लागतात. पटपट पटपट ते किती वेळेस तरी. ओके फर्स्ट इक्वेशन मस्ट बी मल्टिप्लाय बाय 2 किंवा सेकंड इक्वेशन मस्ट बी मल्टिप्लाय बाय 2. सेकंड इक्वेशन 2 न मल्टिप्लाय करत कॅल्क्युलेशन साठी. काय होतील कॅल्क्युलेशन? फर्स्ट इक्वेशन ऍज इट इज x मायनस 2y इक्वल टू -3. सेकंड इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय म्हणजे -4x प्लस 2y इक्वल टू -2. हे दोन्ही कॅन्सल. -3x इक्वल टू -5. x इक्वल टू -5 बाय मायनस प्लस 5/3. आलं का रे x? काही चुकलं असेल तर सांगा रे. x इज 5/3. इज इट करेक्ट? x हा 5/3 येतो. हे करेक्ट आहे का? x किती आला? श्रुती यस बरोबर आहे का? इज इट x इज करेक्ट? नम्रता -5/3 का +5/3? ओय -1/3. कोण आहे रे तो x -1/3 वाला? काही चुकलंय का सांगा मग. निनाद करेक्ट आहे. राईट. सांगा y किती मग? y किती? y व्हॅल्यू किती? x ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवा. x मायनस 2y इक्वल टू -3 मध्ये ठेवा. x मायनस 2y इक्वल टू -3 मध्ये x ची व्हॅल्यू ठेवा 5/3. 2y इक्वल टू -3. इथं अडचण होईल आपल्याला आता. ओके रफ करतोय. झालं का सगळ्यांचं? हे वरच्या पार्ट पासून परत खाली यायचं. हे थोडं रफ करतो आता. y व्हॅल्यू इंडिकेट करतो इथं. एक इक्वेशन घेतलं x मायनस 2y इक्वल टू -3. ओके या ठिकाणी 5/3 त्या साईडला गेला. -2y इक्वल टू -3 -5/3.
3 into 3, 9, minus 9, minus 5 divided by 3. So minus 2y equal to minus 14 by 3. 2 न डिवाइड केल्यास y येतो plus 7 by 3. y येतो plus 7 by 3. That is the matrix capital X. That is the matrix capital X, which is nothing but 3 by 5 or 5 by 3. 5 by 3, 7 by 3. Is it correct? This is the matrix capital X. Question समजला का? क्वेश्चन समजलं का? एक तर तुम्हाला एक्स डिफाइन करावं लागेल. एक्स डिफाइन करता आला पाहिजे. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आणि अननोन काढणं ही प्रोसेस आहे. याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन घेऊन अननोन काढायचे. अननोन आपण एक्स आणि वाय घेतलेत. स्मॉल एक्स स्मॉल वाय. अननोन आपण स्मॉल एक्स स्मॉल वाय घेतलेले आहेत. कळलं प्रत्येकाला? 0 नाही. हर्ष कुलकर्णी कॅल्क्युलेशन चेक करा. हा 5 by 3 आहे. इकडे निगेटिव्ह, हा निगेटिव्ह निगेटिव्ह क्रॉस मल्टिप्लाय करा. -9 -5 डिवायडेड बाय 3, -9 -5 -14 डिवायडेड बाय 3. इथला मायनस मायनस प्लस झाला. 2 न 14 ला डिवाइड केल्या 7 येणार राजा आणि डिवायडेड बाय 3. डिवायडेड बाय 3. So answer is 5 by 3 आणि 7 by 3 is the x. ओके. अजून काही क्वेश्चन्स आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये. दॅट वी विल कव्हर इन द नेक्स्ट मंडे लेक्चर. ज्यांचं बुडाला असेल त्यांनी युट्यूब लेक्चर चेक करा. सर 14 कसं आलं? लक्ष द्या. सांगतो. काय होतं माहिती का? तुम्ही 10वी गायब डायरेक्ट 11वी गायब करून 12वीत येणार आहेत. तुम्ही तरी नशीब आहे लवकर विचारता ह्या सगळ्या गोष्टी. श्रद्धा लवकर विचारलंय. थँक्यू. लक्ष द्या. हा 3 याला मल्टिप्लाय होतो. हा 3 याला मल्टिप्लाय होतो. 3 into 3 9. 1 into -5 -5. 3 into 1 LCM 3 आला. -9 -5 -14. कळलं का कसं आलं ते? कळलं का श्रद्धा? इथं क्रॉस मल्टिप्लाय मॅडम, इथं क्रॉस मल्टिप्लाय -9 -5 -14 होतात. डिवायडेड बाय 3. हा 3 आणि 1 चा LCM 3. तेच सांगतोय. तुमचं नशीब तुम्ही लवकर विचारताय. आता नाही विचारत. मुलं कधी विचारतात माहिती का? 12वीला गेल्यानंतर नोव्हेंबर मध्ये डिसेंबर मध्ये असे प्रश्न विचारतात. असं वाटतं ना कशाला चुकून इकडे आले ते. आणि मार्च मध्ये एक्झाम असते त्यांची. मार्च आणि एप्रिल मध्ये एक्झाम असते त्यांची. नोव्हेंबर डिसेंबर मध्ये असे डाऊट विचारतात ते छोटे. म्हणजे त्यांचे डोळे त्यावेळेस उघडलेले असतात की त्यांना काहीतरी करायचं. तुमचे लवकर उघडले त्याच्याबद्दल धन्यवाद. खरंच लवकर उघडले. x इक्वल टू -3 y इक्वल टू 0. हर्ष रॉंग आहे. रॉंग आहे हर्ष. काहीतरी टेक्निकल एरर तुम्ही करताय त्याच्यामध्ये. राजा हा -3 आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये नाही आहे. हा पॉझिटिव्ह आहे. त्या साईडला निगेटिव्ह होणार. रॅशनल कॅल्क्युलेशन आहे. तुम्ही कन्फ्युज आहेत त्याच्यामध्ये. हे क्लिअर आहे. 5 by 3 मधला 3 तिकडे शिफ्ट करताना या y ला 6 होतं. पण 6 होतं. साक्षी या ठिकाणी 6 होतं. मग ते केलं का 6 इथं? तसं सुद्धा कॅल्क्युलेशन होतं. इथं 6 होतं पण 6 येणार तिथं. इथं 6 घेतला नाहीये साक्षी. त्यामुळे ते रॉंग होतं. मग I multiply first equation by -2. हो चालतं. तरी सुद्धा तेच आन्सर येणार. तेच आन्सर येणार. आन्सर चेंज होत नसतं. ओके. फक्त मला एवढं सांगा की हा x ची ऑर्डर कशी काढायची ते कळालं का? एक्स ऑर्डर कशी कळाली? एक्स ची ऑर्डर कशी लिहायची कळालं का? आणि त्याला अननोन कन्सिडर करायचे. अननोन कन्सिडर करायचे. इथून पुढचा पाठ विचारू नका तुम्ही. बिलकुल विचारायचं नाही. तुम्ही 10वी पास आहेत का? एवढं सांगायचं. इथून बिलकुल पुढे विचारायचं नाही. इथून पुढचा पार्ट म्हणजे हे मल्टिप्लिकेशन पर्यंतच. एवढं मल्टिप्लिकेशन झालं विषय संपला. हे इक्वेशन आले की संपला विषय. तिथून पुढे सगळं कॅल्क्युलेशन आहेत. ते कॅल्क्युलेशन आहेत. 10वी बेस कॅल्क्युलेशन आहेत ते. ट्राय करा. येईल तुम्हाला ते. थोड्या वेळ बसावं लागेल त्याच्यासाठी. गिव्ह इट सम टाइम टू दॅट. थोडासा वेळ द्या त्याला. येईल ते तुम्हाला. डोंट वरी. टाइम तुम्ही देत नाहीत म्हणून ते येत नाही. रॅशनल कॅल्क्युलेशन आहे तिथं. व्यवस्थित करा. फक्त एवढाच मेसेज. आज कंट्रोल करा. पुढे तुम्हाला होल्ड राहील त्याच्यावरती. होल्ड राहत. अन्यथा होल्ड राहत नाही याच्यावर. होल्ड पाहिजे रॅशनल कॅल्क्युलेशनवर.
रॅशनल कॅल्क्युलेशन्स म्हटले पाहिजे की काय क्वेश्चन काढायचं या मुलासाठी, असं झालं पाहिजे. Okay, thank you. Enjoy the chemistry lecture. Bye-bye. We will meet again in the next lecture. Monday. संडेला एक्झाम असेल तुम्हाला ॲज युजल. संडेला ॲज युजल एक्झाम असेल. नोटिफिकेशन चेक करा, व्हॉट्सअप ग्रुपवर चेक करा. ओके, थँक्यू. बाय.